कोकणाच्या किनाऱ्यावर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये हर्णे या बंदरगावावर एक किल्ला आहे. तो किल्ला आहे फतेहगड. महाराष्ट्रातील 360 किल्ल्याच्या इतिहासाला जाणून घेण्याच्या जर्नीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मी सुधीर कुमार वानखेडे आणि मराठी यात्रा या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत करतो. 17व्या शतकात बांधलेला हा किल्ला मराठा साम्राज्याच्या कर्तृत्वाची एक निशाणी बनून आज त्याची ओळख देते. कान्होजी आंग्रे यांच्या काळात सुवर्णदुर्गाच्या सुरक्षेसाठी या किल्ल्याचा वापर केला जायचा. 18व्या शतकात मराठा एम्पायरने जे आहे पोर्तुगीज आणि सिद्धी यांच्या आक्रमणापासून वाचवण्यासाठी या वेट्स म्हणून या किल्ल्याचा वापर केला जायचा. आणि पेशव्यांच्या काळातही तटबंदी मजबूत करण्यासाठी या किल्ल्याचा वापर पेशव्यांनी केला होता. सुवर्णदुर्ग, कनकदुर्ग आणि फतेहगड याने समुद्र किनाऱ्यावर कित्येक वर्ष मराठा साम्राज्याचं अस्तित्व जशाचं तसं टिकून ठेवलं होतं. 1755 मध्ये तुळाजी आंग्रे यांनी ब्रिटिशांविरुद्ध भयानक अशी युद्ध प्रणाली या ठिकाणी जी आहे बजावली होती आणि इंग्रजांना मूळ तोड त्यांनी जे उत्तर दिलं होतं या ठिकाणी. किल्ला दुर्लभ जरी असला तरी मराठ्यांच्या शौर्याचं साक्षी देणारा हा किल्ला आहे. जर तुम्ही कधी महाराष्ट्रातील दापोलीला आले तर या किल्ल्याला नक्की भेट द्या मित्रांनो. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ छान वाटल्यास व्हिडिओला लाईक आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय जिजाऊ, जय शिवराय, हर हर महादेव.